पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीवर अवैध दारू विक्रेत्याने लाथ मारून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडलाय। या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कर्मचारी जखमी झालाय। या भयंकर घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली असून एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे। चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात ही घटना घडली। यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय। भागवतगिरी असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे जखमी झालेत। अंधेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवतगिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते। शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे जात होता। ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र शेळगाव आटोळ जवळ शिवणकरने पोलिसांचा दुचाकीला लाथ मारली, त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली। यात दुचाकी चालवणारे भागवतगिरी यांचा जागीच मृत्यू झाला। जखमी राम आंधळे यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्याची भेट घेतली असून मृतकाच्या नातेवाईकांचीही भेट घेतली। दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे।